स्वागत। जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी। बुलेटिनच्या सुरुवातीला लोकसभेचा आढावा घेऊयात। नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीला विजय करंजकर उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले। ठाकरे गटाकडून करंजकरांचे तिकीट कापण्यात आल्यानंतर विजय करंजकरांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीला हजेरी लावली आहे। दरम्यान आता ठाकरे गटाकडून करंजकरांचे तिकीट कापले गेल्यानंतर नाशिकमध्ये करंजकर विरुद्ध वाजे लढत होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। नाशिकची जागा भुजबळ यांना दिल्यास बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। भुजबळांच्या नावाची पक्षाकडून अनधिकृतपणे घोषणा झालेली नाही, परंतु नाशिकची जागा आपण लढवली पाहिजे असं वक्तव्य भुजबळांनी केले। याच पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास नाशिकात मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे। नाशिकची ठाकरे गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी राजाभाऊ वाजे मातोश्रीवर दाखल झालेत। राजाभाऊ वाजे व सुधाकर बडगुजर हे पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत। सातपूर परिसरातील मनपा शाळा क्रमांक 33 मध्ये प्रवेशोत्सवाचे उद्घाटन पार पडले। प्रशासन अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले असून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडोरी तालुक्यातून महावितरणाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय। तालुक्यात 70 ते 80 व्होल्टेज दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जनजागृती मोहीम सुरू आहे। त्यातच त्र्यंबकेश्वरला मतदान जनजागृती करण्यात आली आहे। मतदान जनजागृती दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील महिला रत्न पुष्पाताई हिरे कन्या विद्यालय यांच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीजवळील मनपा भूखंडात रोजचा कचरा संकलन केला जातो, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे हा कचरा डेपो हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। धुळ्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली आहे। उबाटा गटाकडून जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी महाराजांना अभिवादन करण्यात आले। सध्या पाणी टंचाईच्या झळा सर्वत्र जाणवू लागल्यात। त्यातच साक्री तालुक्यात देखील पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झालेत। यावेळी महिलांनी हंडे आणि कळशी घेऊन रस्ता रोको केले असून आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पाहत रहा दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।